एवढी बेकार त्या पेट्रोल पंपावर व्यवस्था आहे ना. अर्धा घंटा थांबलो आणि बोलले की पेट्रोल संपले. हे बघा, एवढं सगळं पाणी आता भरायचंच आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सुप्रिया स्वागत करते तुमच्या सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? माझी तर झोप पूर्ण झाली नाही आहे आणि तुम्हाला माहिती सकाळ सकाळीच आमच्या इथं पाणी येतं. पाणी आलेले 4 वाजता आणि आता चला पाणी भरायला सकाळचे 5:30 वाजता आहे. हे बघा, एवढं सगळं पाणी आता भरायचंच आहे. पाणी भरायचं आणि प्लस आता सोहमचं स्कूल पण आहे आणि टिफिन पण बनवायचं आहे मला. काय कसं बाहेर घ्यायचं. आले आणि थोडंसं बसले आणि लगेच मी फ्रीज आवरायला घेतलं, कारण एवढं घाण चालतं ना फ्रीज आणि हात पण. सगळं फ्रीज असं रिकामं करून घेतलं. आधी स्वच्छ धुवून घेतले आणि न लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणि भाजीपाला वगैरे सगळं बाहेर काढून घेतला आणि अंडे तर नाही, पण हे सगळे इसेन्शियल मी याच्यात ठेवलेत. जेवढं पाहिजे तेवढं सामान ठेवलं आणि बाकीचं मी सगळं काढून टाकले. लईच गबाळ झालं तर फ्रीजवर. आता परत हे वरचं पण आवरायचं आहे मला. आता पहिला थोडंसं थांबते 5-10 मिनटं, कारण कामावरून आले ना तसंच लगेच बसले. एवढी बेकार त्या पेट्रोल पंपावर व्यवस्था आहे ना. अर्धा घंटा थांबलो आणि बोलले की पेट्रोल संपले. शेवटीला सोमचे पप्पा परत गाडीला धक्का मारत दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेले आणि आम्ही आलोत घरी. खूप बेकार परिस्थिती आहे. बापरे, कसं बेकार झालं ना. नाही, अर्धा घंटा आम्ही त्या पेट्रोल पंपावर थांबलो तरी पण ते बोलले पेट्रोल हाय हाय हाय. आणि ज्यावेळेस नंबर आला ना त्यावेळेस त्यांनी म्हणले की पेट्रोल संपलेलं आहे. आता तिथून कमीत कमी ना एक 20 मिनिट तरी दुसऱ्या पेट्रोल पंपावर जायला लागतात. आधीच ते कुठून लांबचे गाडी ढकलत आणलेले, आता परत तिथपर्यंत गेले. इतका बेकार अनुभव आला आहे ना खरंच. आणि हे ना महानगरपालिकेचं पेट्रोल पंप आहे सोलापूरमधलं. ज्या पेट्रोल पंपावर एवढा गोंधळ आहे, सगळ्या लेडीज आहेत आणि इतका गोंधळ आहे ना, बापरे, लय बेकार अनुभव आला आहे ना. मूवीचं नाव काय माहीत नाही काय आहे ते. आणि इकडे मी जेवायला बसलेले, म्हणजे सोम आणि सोमचे पप्पा, त्यांना इकडे ताट वाढले आणि फक्त वांग्याची भाजी, कांदा आणि लोणचं घेतलेलं आहे. चला तुम्ही पण सगळेजण जेवायला. आणि पावसाला सुरुवात झाली आहे, थेंब थेंब पाऊस पडतोय आणि मस्तपैकी आता झणझणीत वांग्याची भाजी आणि कांदा आणि लोणचं. आणि हे आमचे बाबा आलेले आहेत. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8. माझे सगळे कामं आवरून झालेले आहेत आणि सोमचा अभ्यासही झालेला आहे. तो काहीतरी त्याचं आर्टचं काहीतरी काम करतोय. आणि आज ना सोलापूरमध्ये मस्तपैकी पाऊस पडलेला आहे. वातावरण एकदम थंडगार आहे आणि जेवायला घ्यायचं आहे म्हणून इथं सगळं जेवणाचं आणून ठेवलेलं आहे. आणि आजचा दिवस ना अर्धा ना सगळा आमचा दमण्यामध्येच गेला, कारण सोमची 2ला शाळा सुटली. सोमच्या पप्पांचा फोन आला की मी पेट्रोल पंपाजवळ थांबलेलो आहे, तू तिकडे आहे सोहमला घ्यायला. मग तिकडे मी गेले तर तिथं पण तुम्हाला मी मगाशी एक्सप्लेन केलं की पेट्रोल पंपाच्या इथं एवढी लाईन, जबरदस्त लाईन होती. आणि ज्यावेळेस आमचा नंबर आला ना त्यांनी ना ते काय लॉक काय केलं रे, त्यांनी लॉक केलं ना त्यांच्या, म्हणजे त्या मशिनीमधलंच काहीतरी पेट्रोल संपलं. तर एवढा वैताग आलता ना. तिथून 20 मिनिटाच्या अंतरावर पेट्रोल पंप आहे. मग मी आणि सोम घरी आलो आणि त्यांचे ते गेले पेट्रोल भरायला. आणि असा म्हणजे खूप वाईट दिवस गेला आज माझा, कारण सकाळी 4 वाजता उठलेली, पाणी आलं तर म्हणून. त्याच्यानंतर ही अशी धावपळ झाली. आता म्हणलं मस्त जेवण करावं, कारण ह्याचा अभ्यास सगळं झालेला आहे आणि आता निवांत असं झोपून घ्यावं, कारण सकाळी परत लवकर उठायचं आहे. परत आपलं तेच डेली रुटीन. तुम्ही मात्र मस्त राहा, खुश राहा, हसत राहा आणि आनंदी राहा. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.